मंडळींनो, तुमच्या बाबतीत असं कधी झाला काय हो? आताच ह्या पोरग्यांबरोबर रवान ना मी पण त्यांचीच भाषा बोलताय. म्हणजे हक्की ये, तक्की जा, फोयून दे, शोयून दे, कायून दे. तर म्हणजे आज वार होतो बुधवार, तर म्हटलं गटो इलोचा तर ते जरा खटूक मटूक पण घालूया. तसा पण आमच्या कोकणात कोण पाहुणी सोयरी इली की कोंबडाच कापतात. तर म्हणजे आजचा दिवस माझं ह्या वाटाणांबरोबर एवढं बिझी गेलो ना की माका कायच शूट करूक भेटला नाही. तर म्हणजे अशा प्रकारे दिवस रेटारेटीत गेलो. रात्री गटासाठी केक आणलेला. गटाचा काय बर्थडे नव्हतो पण आपला असाच. पण म्हणजे साऊक राग गेलो. ते ना मामाकडे तक्रार केली आणि तेचो केयाश माझो ना मी काय खुळा वाटतंय. तर म्हणजे अशा प्रकारे रात्र संपली. दुसरा दिवस उजळलो आणि आता आम्ही निघालेला डीमार्टला. म्हणून डीमार्टला गेल्यावर गटाचे डोळे भिरभिरले. ह्या घेऊ की ता घेऊ. आपला लांबच राहला तो माऊसाठी चप्पल घेत होतो आणि एक नाही दोन नाही 10 जोड भरल्या ट्रॉलीत. म्हणजे ह्यो माका सोयीन ढानकाक लावणार. ते का गप ट्रॉलीतच बसवले आणि म्हटलं बाबा रे बोर्ड दाखव माऊ घेऊन देत. असे नखरे केलं आमका हसून बाहेर काढतील. तर म्हणजे माझ्या दोघवल्या वाटण्यांच्या आवडीची वस्तू घेतलंय. खिशाक सोयीन असा आला लावले आणि घरात जाऊन पोहोचले. तर म्हणजे आता गावची मंडळी गावच्या दिशेक जाऊन निघालेली. म्हणजे खरंच सांगते ह्या दोघवल्यांकांना माका सोडूच वाटे नाही. एका काकेर एक आणि एका हातात दुसरं असा करून म्हणजे रिक्षा पकडून आता आम्ही जाऊन पोहोचलो डोंबिवली स्टेशनला. तर थैना आता ट्रेन पकडून आमचं दौरो निघालेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. म्हणजे ठरवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित त्यांना मँगलोर एक्सप्रेस मध्ये सीट पकडून दिले आणि आता वेळ होती हैसून घरात जाऊची. म्हणजे खरंच सांगते काळजावर दगड ठेवून मी हैना जाणार होते. कारण ही दोन लेकरांना माझ्यासाठी एवढी जवळची आहेत ना की त्यांच्यावर किती प्रेम आहे आम्ही शब्दात नाही सांगू शकत नाही. गेले 4 दिवस तर मी स्वतः त्यांच्यासाठी अगदी झोकून दिलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली पूर्ण प्रवास माझ्या डोळ्यात पाणी साचलेला. म्हणजे तर अशा प्रकारे आता घरी निघालाय.